बऱ्याच जणांना उपवासाच्या दिवशी तळलेले किंवा मग साबुदाणा उसळ खाल्ल्याने पित्ताचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो. पण जर तुम्हाला पोटभरीची, मनाला तृप्त, पोटाला शांत करणारी रेसिपी हवी असेल, तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा. तर आज आपण उपवासाची दहीबुत्ती म्हणजेच उपवासाचा दहीभात कसा करायचा तेच बघतोय. 1 वाटी वरई म्हणजेच भगर घेतलेला आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर 2 वाट्या स्वच्छ पाणी घालून वरतून चवीनुसार मीठ घालून वरई शिजेपर्यंत भात शिजवून घ्यायचा आहे. एका बाउलमध्ये 2 वाट्या थंडगार दही घेतलेलं आहे. किंचित मीठ आणि आवडीनुसार साखर घालून फेटून घ्यायचं. भगर शिजत आलेला आहे. एकदा मिक्स करून यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 5 मिनिटे आणखीन एक वाफ आणायची. 5 मिनिटानंतर भगर शिजलेला आहे. गॅस बंद करून झाकण ठेवून थंड होतपर्यंत वाट बघायची. फोडणीसाठी 1 मोठा चमचा तूप गरम करून पाव चमचा जिरं, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि किसलेला आलं घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची. ही फोडणीसुद्धा थंड होतपर्यंत वाट बघायची. वरईचा भात थंड झाला की फेटलेल्या दह्यामध्ये घालायचा आहे. हे एकजीव करून घ्यायचं. वरतून डाळिंबाचे दाणे, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थंड करून घेतलेली फोडणी घालायची. थोडेसे काजू आणि किशमिश तुपामध्ये शॅलो फ्राय करून यामध्ये घालायचे. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व मिक्स करून सर्व करायचे. तर ही उपवासाची दहीबुत्ती पौष्टिक तर आहेच, पण खायला रुचकर सुद्धा आहे. येणाऱ्या उपवासाला नक्की ट्राय करून बघाल. कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.